नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी, जळगाव परिषदेचा अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ट्विस्ट आलाय। शिंदेच्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे सहलीला गेल्याची चर्चा आहे। अर्ज मागे घेणार नसल्याने सहलीला गेल्याची समर्थकांची माहिती। रेश्मा काळेंनी सप्तशृंगी गडावर दर्शन घेतल्याचा एक व्हिडिओही व्हायरल झालाय। तर महायुतीकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। मंत्री गिरीश महाजन नाशिकच्या दिशेने रवाना झाल्याची सूत्रांची माहिती। नाशिकमधील बंडखोरी रोखण्यासाठी महाजन नाशिकला रवाना झाल्याची सूत्रांची माहिती। गोकुळ गीते तुर्तास निवडणूक लढण्यावर ठाम आहे, तर नाशिकमधून गणेश गीते निवडणुकीतून माघार घेणार असल्याची सूत्रांची माहिती। महाजनांचे निकटवर्तीय निलेश बोरांनी मध्यस्थी केल्याची माहिती। गोकुळ गीते माघार घेतील, महाजनांनी विश्वास व्यक्त केलाय। गोकुळ गीते तुर्तासरी निवडणूक लढण्यावर ठाम आहेत, तर गणेश गीते यांनी उमेदवारी ते मागे घेणार असल्याची सूत्रांची माहिती। गोकुळ गीते माघार घेतील, महाजन यांनी असा विश्वासही व्यक्त केलाय। ते नाशिकसाठी सध्या रवानाही झालेत। महाजनांचे निकटवर्तीय निलेश बोरा यांनी मध्यस्थी केली। गिरीश महाजन यांनी व्यक्त केली होती। दोन्ही बंधूंची समजूत काढण्याचा प्रयत्न जे आहे ते मंत्री गिरीश महाजन करताना पाहायला मिळते। गणेश गीते यांची समजूत काढण्यामध्ये त्यांना यश जे आहे ते आलेलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे, परंतु गोकुळ गीते अजूनही उमेदवारीवरती ठाम आहे। त्यामुळे आज दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ आहे। त्याआधी हे दोन्ही बंधू अर्ज मागे घेतात का हे बघावं लागेल। नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।